नमस्कार. आज बनवूया रक्षाबंधन स्पेशल मिठाई. झटपट बनणारी आणि तेवढ्याच पटपट संपणारी देखील. यासाठी 2 वाटी किसून घेतलेलं खोबरं घ्यायचं आहे. यामध्ये थोडेसे मनुके आणि बारीक कट केलेले बदाम घातले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट घेऊ शकतात. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यात घालूया कंडेन्स मिल्क. येथे अर्धा वाटी कंडेन्स मिल्क मी घेतलेला आहे. आवश्यकतेनुसार याचं प्रमाण कमी अधिक होऊ शकतं. या सर्व साहित्याचा गोळा तयार होईल याप्रमाणे याला मिक्स करून घ्यायचा आहे. अगदी सैल किंवा घट्ट असा गोळा तयार नाही करायचा आहे. छान मऊसूत असा गोळा तयार झाला की तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवा तसा शेप देऊन याचे गोळे तयार करून घेऊया. मी येथे राऊंड छोटे छोटे बॉल तयार करून घेत आहे. तयार झालेले हे गोळे बटर पेपरवर 30 मिनिटे आपण फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. हे सेट होईल तोपर्यंत आपण डार्क चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आहे. जवळपास 100 ते 150 ग्राम चॉकलेट येथे घेतलेलं आहे. कट करून घेतलेलं चॉकलेट काचेच्या बाउलमध्ये मेल्ट करून घ्यायचं आहे. यानंतर फ्रीजमधून सेट झालेले जे आपले मिठाईचे बॉल आहे ते मेल्ट चॉकलेटमध्ये टाकून याला छान लेयर असा टाकून घ्यायचा आहे. अगदी सहज हा लेयर बसतो. याप्रमाणे सर्व बॉल्सला लेयर करून झाल्यावर आवडीनुसार तुम्ही सजावट करू शकता. येथे मी ड्रायफ्रूटचाही वापर केलेला आहे. चॉकलेट सेट होण्यासाठी पुन्हा आपण हे 1 तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. एक तासानंतर आपली मिठाई पूर्ण सेट झालेली आहे. पाहता क्षणी खावीशी वाटणारी ही मिठाई एकदा नक्की ट्राय करून बघा. अशा साध्या सोप्या आणि चविष्ट रेसिपीज बघण्यासाठी गीताज किचनला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, रक्षाबंधनाला ही सोपी आणि चविष्ट अशी लहान भावांसाठी खास मिठाई बनवायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.